हॅलो, हाय, नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट असणार आहे. एअर फ्रायर आहे माझ्याकडे, मी खूप दिवस यूज नाही केला आहे. सो मला वाटलं की आज काहीतरी वेगळं बनवूया. लंचसाठी बिर्याणी बनवते आहे, बट अलॉंग विथ दॅट मी म्हटलं की आज थोडं एअर फ्रायरमध्ये विथ नो ऑइल छानपैकी एक फ्राय बनवूया. पूर्ण तंगडी मी घेऊन आली आहे. मॅरिनेशनसाठी मी जिंजर गार्लिक पेस्ट, मीठ, चिकन मसाला, हळदी, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि जे आपलं धनापूड आहे ना ते टाकलं आहे. वरतून अंडं टाकून चांगलं फेटून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आणि मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं. हे आपण एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. मोस्टली मी एअर फ्रायरमध्ये ना एकदा पीठ लावून पण ट्राय केलं आहे, ते नाही होत नीट. सो ह्यावेळेस मी फक्त अंड्यासोबत ट्राय करणार आहे. आय होप की दिस विल टर्न आउट गुड. नंतर बघूया आपण कसं होतं आहे. आय मोस्टली की हे ना थोडं गोल्डन क्रिस्पी होईल असं मला वाटतं. 10 मिनटं झाली आहेत ऑलरेडी. 160 डिग्रीज फॉर 10 मिनिट्स इन एअर फ्रायर. आता मी याला फ्लिप करणार आहे आणि पुन्हा 10 मिनटं होऊ देणार आहे. नॉर्मली मी जे प्रीहीट पण केलेलं आहे ना ओव्हन, ते पण मी 160 डिग्रीजला 10 मिनटंच बंद केलेलं. राईट. सो मी फ्लिप करते एकदम. स्टील अनकुक आहे. सो वॉट वी गोना डू इज, आपण 10 मिनटं याला ह्या साईडने पण होऊ देणार आहे आणि थोडा वेळ रेस्ट होऊ देणार आहे. 10 मिनटं मी एका साईडने ठेवल्यानंतर दिसं गोल्डन क्रिस्पी आउटपुट आला आहे त्याचं. इतके सुंदर झाले आहेत ते. आणि तुम्हाला ॲक्च्युअली थोडं क्रिस्पी हवं असेल ना तर वॉट यू कॅन डू, अजून 5 मिनटं ठेवू शकतात. बट हे खूप झालेलं प्रॉपरली. नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.